मित्रांनो, सकाळचा गुड मॉर्निंग. तुम्हाला झालं का चहा पाणी? माझ्या बहिणी भावानो, माय युट्यूब फॅमिली, चहा पाणी तुमचं झालंच असेल, माझं पण झालंय. तर आता लसूण सोडलाय मी एवढा मोठा, हो का, बघू शकता भाजीला. तर आज आपल्याला बनवायची शेपूची भाजी. यश आता उठलाय हा, आणि नाना बी बसला भाजी तोडीत, लसूण सोलीत. तर बघा कसली अंडी हिरवीगार, नंबर एकच आहे का, छान. आ हा, बघा, हिरव्यागार नंबर एक शेपूची भाजी बघू शकता. आहे का नाही छान हिरवीगार, बघू शकता. का नाना बसलेत. तर आज आपल्याला बनवायची शेपूची भाजी. तर आवडती का तुम्हाला शेपूची भाजी का नाही आवडत? तर बहिणी भावानं, मला खूप व्ह्यूज आणि सबस्क्राईब बी कमी पडायलेत. तर एवढे छान छान व्हिडिओ बनवते तरी तुम्ही मला लाईक कमेंट करीत नाव, लाईक करीत नाव, शेअर करीत नाव. माझे व्हिडिओ आवडत नाहीत का तुम्हाला? बहिणी भावानं, एक सबस्क्राईब कोणाचं चांगलं होत असलं तर प्लीज प्लीज सबस्क्राईबचं बटन दाबून लाईक शेअर कमेंट करा. एवढंच सांग ना आपल्या गरीब भाजीवालीचं. तर चला बनवूया शेपूची भाजी. बघा कसली भारी आहे, हिरवीगार. चला या बनवू. तर काही कारणामुळं काल मी शेपूची भाजीचा ब्लॉग टाकू शकले नाही. तर बहिणी भावानो, तीच भाजी, पण आता आपल्याला पालक आणि शेपू बनवायचंय. तर दाखवू का तुम्हाला? ह्या काही शेपू असा झालाय आणि ही पालक. हा, ह्या का आहे का, आहे का हिरवागार? तर पालक भाजी आणि शेपू बनवायचा आपल्याला आज. तर ह्या का हिरवागार पालक आणि शेपू, दोन्ही मिक्स करून आज बनवायचंय. पालक शेपू आवडतंय का तुम्हाला? हा, तर दोन्ही मिळून मिक्स करायचंय आता, पालक आणि शेपू. तर चला बनवूया पालक आणि शेपू. आणि बहिणी भावानं, ह्यात टाकायला आणलेली आहे बसंती फोडणीची, कोथिंबीर नंबर एकच, धनिया धनिया. तर चला कापूया आणि 2 पाण्यानं स्वच्छ धुवूया आणि मग एकदम चटकदार आणि फर्स्ट क्लास नंबर एकच बनवूया पालक शेपू भाजी. तर चला मग पिटूया गॅस, वतूया तेल. का आहे का? तर बहिणी भावानो, आता टाकूया लसूण. का लसूण लाल होऊ दिला. लसूण आणि टमाटर लाल होऊ दे, बघू शकता. हा, तर बहिणी भावानो, तेव्हा ही पालक आणि शेपू आहे बरं का, ह्याच्यामध्ये दोन्ही मिक्स, बघू शकता. आहे का चांगलं हिरवगार नंबर एक. कोथिंबीर टाकली, थोडा सुका टाकला ह्याच्यामध्ये. हा, पण बहिणी भावानो, आपल्याकडे हिरव्या मिरच्या नाही त्या, म्हणून लाल चटणी वापरते. तर आता टाकूया पालक शेपू. नंबर एकच हिरवीगार. ठेव का, बघू शकता. आहे का टाकली का शेपू पालक भाजी. तर चला टाकूया मीठ आणि हलवूया. का थोडं मीठ टाकते. आणि आता काय करूया, हलवूया. जरा मोबाईल लावते. तर बहिणी भावानो, कोणाकोणाला आवडते पालक शेपू का नाही आवडत तुम्हाला?
हा तिकडं पकड टिवलीच्या खाली. हा आता का हलवूया जरा ह्याला तेलामध्ये. मीठ बी टाकलंय बरं का. हा हलवीला आता टाकते डाळ. हो का बघू शकता हाताना टाकायला मग. अजून हलविते आणि कूट टाकायचं आणि चटणी. झालं आपल्यापाशी जे काय आहे तेच टाकून हलवायचं. आपल्यापाशी जसं आहे तसं. हो का डाळ बीळ टाकून तेलात मस्त मध्ये हलविले. आता टाकायचं आहे आपल्याला कूट. बघू शकता कूट ठेवलंय वाटून. तर हो का बघू शकता तुम्ही कूट टाकले. आता चटणी टाकायचं थोडं पाणी टाकायचं हलवायचं आणि रेट शिजू द्यायचं. झालं हे झालं आपलं गावठी पद्धतीनं पालक शेपू भाजी आहे ना. आवडती का तुम्हाला? आवडत असेल तर आपल्या भाजीवाल्याला नक्कीच लाईक कमेंट शेअर करा. हिरव्या मिरच्या असते त्या पण माझ्याकडे हिरवी मिरचीच नाही. आता काय करावं म्हणून जी आहे ती चटणी टाकाय देऊन काय करू. जी आहे तीच टाकते चटणी. चटणी बी काय थोडी टाकायची लई नाही. थोडं पाणी वतून हलवायचं. चटणी टाकायची थोडं पाणी वतायचं. तेव्हा पाणी वतते. बघू शकता बहिणी भावानं हो का शिजू द्यायलेले आहे. तिखट बिकट सगळं टाकून हलविलंय. हा हो का दिसलं का हा कसे जायले रट 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 रट. तर झाली पालक शेपू भाजी तयार. टेस्टी टेस्टी एकदम चटकदार. तर चला कोणाला आवडती खायला पालक शेपू भाजी त्यांनी मला लाईक कमेंट शेअर करा बरं. चांगली झाली का कशी झाली आवडती म्हणून. तर चला या मग जेवायला. हॅलो मित्रांनो तर आज मी जेवण खाणं करून आलेले आहे भाजी विकायला. तर बघू शकता मी भाजी विकायला बसलेले आहे. रस्त्याच्या कडेला गाडा आपला तिकडे उभा आहे दिसतंय का. गाडा त्या तिथं उभा आहे आणि मी बसलेले आहे विकायलेली आहे. झाला आता बंद करायचा टाइम झालेला आहे. तर हो का काय काय आणलंय बघू शकता तुम्ही. हा हो का दिसलं का पत्ताकोबी फ्लावर घेवडा हे वरणा आणि हे शिमला हे बघू शकता. आणि ककडी हे बघा आहे का दिसल्या काकड्या तुम्हाला. काकड्या आणि शिमला बघू शकता. हे बघा. आहे का हे बघा गाजर काकड्या वरणा पत्ताकोबी आणि हो का लाईट पण घेतलेली आहे बरं का. हो का आपण लाईट पण एक घेतली. हा त्याला भाडं आहे 50 रुपये. पहिलं तिकडं होते तर 30 होतं. आता इथं 50 रुपये भाडं आहे. तर बहिणी भावानो आता बंद करायचा टाइम झालेला आहे. बंद करायचा टाइम झालेला आहे म्हणून म्हणलं आता मला याद आली. माझ्या बहिणी भावाला बोलले ना मी सकाळ धरून
आणि माझा 2-3 दिवस झाला माझी तब्येत बी ठीक नव्हती, कारण माझं डोकं पित्तलय खूप झालतं मला, त्याच्यानं माझं डोकं खूप दुखत होतं. त्याच्यानं मी 2-3 दिवस व्हिडिओ बी टाकू शकले नाही आणि काहीच नाही. तर आता टाकलेले आहेत, तर बघू शकता. हो का? सगळं माळव घेऊन बसलेलं आहे. काय घ्यायचं भैया? या 10ला पावकून लावलंय. आता सगळा माल स्वस्त आहे. यश गेलेला आहे घरी, त्याला करायचा होता अभ्यास, म्हणून मी म्हणलं बाबा अभ्यास करायचा आहे तुला, तू जाऊन ये, मी तोपर्यंत बसते म्हणलं. आणि आता मी बंद करायला चालू करते. आता टाइम झालेला आहे, 10-10:30 वाजत आलेले आहे त्या, तर बंद करावं आणि जावं. आहे की नाही बहीण भाऊ? बरोबर आहे की नाही? खूप रात्र झालेली आहे, बघू शकता. हा, आहे का रात्र झालेली? हा, तर चला आता